चला आज एक अशी गोष्ट बनवूयात जेणे झाडांना खूपच फायदा होणार आहे, त्यांची छान वाढ होणार आहे. बरं त्यांच्यावर पेस्ट अटॅक सुद्धा होणार नाहीयेत. तर चला आज आपण जीवामृत बनवूयात आणि हे कसं बनवायचं, ह्याचं काय प्रमाण असतं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला हेही सांगू इच्छिते की हे जे मी प्रमाण देईन ते तुम्हाला तुमच्या हिशोबाने कसं कमी जास्त करायचं ते तुम्ही तुमचं ठरवू शकता. व्हिडिओच्या एंडला मी ते प्रमाण लावेन म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येईल. तर सगळ्यात आधी आपल्याला गाईचं जे शेण असतं ते घ्यायचंय. इथे गाईचं शेण घ्या तुम्ही, बाकी म्हशीचं वगैरे शेण मी तुम्हाला रेकमेंड नाही करणार. त्यानंतर गोमूत्र, गाईचं गोमूत्र, गाईचं शेण, ह्या दोन गोष्टी आपल्याला घ्यायचे. ओलं शेण आहे आणि एक असा प्लॅस्टिकचा ड्रम घ्यायचा ज्याच्यामध्ये आपण ते हे जीवामृत बनवणार आहोत. त्याच्यामध्ये घालणार आहे मी बेसन, त्याचबरोबर आपल्याला घालायचं आहे गूळ. हा बघा गूळ पण मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये माती घालायची असते. तर ही माती जी असते ती जनरली आपल्याला वडाचं जे झाड असतं त्याच्या खालची ही माती आपल्याला वापरायची असते. आणि आता हे सगळं मी एकदम छान मिक्स करणार आहे. हे बघा मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊयात आणि मग मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. तर हे सगळं जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला लावेन, ते तुम्ही तिकडून बघू शकता. आणि असं जीवामृत तुम्ही सुद्धा घरी तयार करू शकता. आणि हे जीवामृत जे आहे ते 48 तासात तयार होतं. म्हणजे ते तुम्ही एकदा बनवलं की ते 48 तासात तयार होईल. त्यानंतर त्याला 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला झाडांना द्यायचं आहे. हे मात्र खूप महत्त्वाचं आहे की 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही ते जीवामृत जे आहे ते झाडांना घातलं पाहिजे. आता इकडे बघा ह्याच्यामध्ये मी पाणी घालते आणि हे जीवामृत आपण बनवायला ठेवणार आहोत. तर जसं मी तुम्हाला सांगितलं 48 तासात हे बनतं, पण 24 तास झाले म्हणजे एक दिवस झाला की परत एकदा त्याला हलवायचं असतं, जे मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये पुढे. आणि हे ठेवताना आपल्याला थोडे सावलीत ठेवायचं असतं किंवा झाकून. आता माझ्या इकडे मी जिकडे ठेवते, तुम्हाला व्हिडिओ जिकडे दाखवते तिकडे एकदम सावली नाहीये, म्हणून मी त्याला झाकून ठेवणार आहे. पण हे व्हिडिओ बनवायचा होता मला, म्हणून मला एकदम सावलीत आतमध्ये कुठे ते करता नाही आलं. आता मी इकडेच ते ठेवणार आहे. पण तुमच्याकडे जिकडे सावलीची जागा असेल, शेड असेल, तिकडे तुम्हाला हे जीवामृत बनवून ठेवायचंय. आता ह्याच्यामध्ये बघा मी दुसरा पण अजून एक ड्रम तयार करते. त्यासाठी मी गोमूत्र घेते कॅनमध्ये. तर मग म्हणजे मला कसं मोजून घेता येईल असं, कारण की मी तुम्हाला त्याचं माप नंतर पुढे एंडला सांगेनच की कसं आपण माप वापरणार आहोत. ते तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याच रेशोमध्ये कमी करत जा. म्हणजे जर का आपलं माप असेल 5 किलो शेणाचं आणि तुम्ही 1 किलो शेणाचं करणार असाल तर सगळ्या गोष्टी त्याच हिशोबात तुम्हाला कमी करायच्या आहेत. आणि जर का तुम्ही जास्ती करणार असाल तर त्याच हिशोबात तुम्हाला जास्ती करायच्या आहेत. तर हे बघा आता 2 ड्रम जे आहेत ते मी तयार केलेत. आपल्याकडे किती झाडं आहेत त्यानुसार आपण ते तयार करू शकतो. आणि आता मी काय करणार आहे की ह्याला मी झाकून ठेवणार आहे. पण त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये एक प्रोसेस होईल. त्या प्रोसेसने बबल्स तयार होतात, म्हणून त्यामुळे काय असतं की हे वर येतं थोडं. त्यामुळे आपण त्याच्यावर झाकण न लावता त्याच्यामध्ये थोडी हवा जाऊ द्यायची असते. आणि म्हणून ह्याच्यावर मी असं बघा जाळीचं असं एक फडकं घातलंय. म्हणजे ही ग्रीन नेटच आहे ती मी त्याच्यावर घातलेली आहे. आणि त्याच्यावर सुद्धा मी फडकी घालणार आहेत, कारण की मी तुम्हाला जसं सांगितलं की माझ्याकडे एकदम शेडवाली एरिया नाही आहे. म्हणजे आता मला व्हिडिओ तिथे करता नाही येत, त्यामुळे मी तुम्हाला दाखवायचं म्हणून मी त्याला आता इकडेच ठेवलं. आणि आता जे ड्रम आपण पाण्याने भरलेत ते मला इथून हलवणं परत पॉसिबल नाही, त्यामुळे मी तुम्हाला इकडे दाखवते. पण तुमच्याकडे पण असं कमी ऊन येणारी जर का जागा असेल आणि तुम्ही एकदम बंद करून असं ठेवलं तरी चालेल. पण एक लक्षात घ्या, आपल्याला त्याची ड्रम जे आपण भरले त्याची झाकणं आपल्याला लावायची नाहीये. आणि हे बघा असं मी सगळं ते बंद केलं आणि हे मी असं ठेवून देणार. आता आज पूर्ण एक दिवस झाल्यानंतर आपल्याला त्याला परत एकदा हलवायचे, ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेनच. तर हे बघा असं आपलं आता जीवामृत तयार व्हायला ठेवलेलं आहे आपण. हे जे असतं ते खूपच चांगलं असतं झाडांसाठी, त्यामुळे तुम्ही नक्की तयार करा. जर का तुमच्याकडे पॉसिबल असेल तर नक्की तयार करा हे. म्हणजे तुमच्या झाडांना छान वाढ होईल त्यांची आणि त्यांना रोग लागणार नाहीत मेन म्हणजे. आता हे बघा हे असं थोडं फसफसतं, त्यामुळे आता ह्याच्यामध्ये परत एकदा आपल्याला ह्याला हलवून घ्यायचंय. तर मी 24 तासाने त्याला उघडल्यानंतर एकदा परत मी त्याला हलवते. आणि जसं परत ठेवलेलं ना ग्रीन नेट घालून त्याच्यावरती फडकी घालून तसंच मी त्याला परत ठेवून देणार आहे. आणि मग 2 दिवसानंतर मी हे जे जीवामृत आहे त्याच्यामध्ये पाणी मिक्स करणार आणि ते झाडांना देणार. तर तुम्हाला ते आता जसं बघा आता हा दुसरा दिवस आहे. हे 48 तास झाले पूर्ण की त्याच्यानंतर 7 दिवसाच्या आतमध्ये ते तुम्हाला वापरायचं. मग मी
48 तास पूर्ण झाल्यानंतर 2 दिवसाने ते जीवामृत काढलं, असं खाली घेऊन आले. ते मी जीवामृत वरती गच्चीत बनवलेलं आणि आम्हाला ते खाली हलवणं पॉसिबल नव्हतं, म्हणून मी बाटलीतनं असं भरून आणले. बरं, बाटलीतलं पण आपल्याला माप माहिती असते किती लिटरची बाटली आहे वगैरे, त्या हिशोबाने आपण घेऊ शकतो. त्याच्यामुळे तसंच पाणी घालू शकतो आणि असं हे जीवामृत जे आहे ते तयार करायचं आहे. आणि आता ते छान मी त्याला एकदा मिक्स करून घेते आणि झाडांना द्यायचे. तुम्ही ह्याला फुल झाडांना द्या, तुम्ही फळ झाडांना द्या, भाज्यांच्या झाडांना द्या, हे सगळ्यांसाठी उपयुक्त असतं. त्यामुळे हे खूप चांगलं आहे. आणि हे बघा, ह्याच्यामुळे काय होतं, किडे लागत नाहीत, तुमच्या झाडाला रोगराई होत नाही आणि त्यामुळे झाडं जी आहेत ती हेल्दी राहतात. बरं, तुम्हाला माहितीच आहे की शेण, गोमूत्र हे सगळंच आपल्या ह्याच्यासाठी चांगलं असतं. त्यामुळे हे जे आपलं मिश्रण तयार होतं ते खूप चांगलं असतं. तर असं आपल्याला त्याला झाडांना द्यायचं आहे. आता तुम्ही ह्याची जी लिस्ट आहे ती मी एंडला तुम्हाला देईन, ती नक्की बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. जीवामृत करायला आपण 10 लिटर पाणी घेतलं तर आपल्याला अर्धा किलो शेण, अर्धा किलो गोमूत्र, 100 ग्रॅम गूळ, तसेच 100 ग्रॅम डाळीचे पीठ आणि 1 मूठ माती, असं आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे. आणि जीवामृत तयार झालं की 10 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर तयार झालेलं जीवामृत जे आहे ते मिसळायचं आणि त्यानंतर आपण ते झाडांना द्यायचं. छोटं झाड असेल तर एक छोटा कप जो असतो तेवढं देऊ शकतो आणि मोठं झाड असेल तर एक मग्ग्याने देऊ शकतो आपण, मोठा मग्गा. आणि एकदम मातीतली झाडं असतील तर आपण त्याला जास्ती पाणी देऊ शकतो, म्हणजे त्याला आपण 2 लिटर 3 लिटर असं देऊ शकतो. जेवढं मोठं आपलं झाड आहे त्यावर आपण त्याचं किती द्यायचं हे डिसाईड करायचं.